विरुद्ध पेठारी या दोन संघामध्ये आणि विचार केला रोशन मागचा सामना अटीतटीचा झाला जिथे 3 धावा निर्णायक ठरल्या नितलाज संघाला. मात्र फलंदाज बाद झाला तरी देखील नितलाज संघाने तो सामना आपल्याकडे ठेवला. 2-1 मध्ये धावा डिफेन्स झाल्या. लेग बाईस मध्ये सिंगल नितलाज संघाने 2 विजय संपादन केले. पेठारी 2 सामने जिंकलेत. तिसरा सामना जो जिंकेल तो सुपर 12 मध्ये. लक्षात घ्या या सामन्यामध्ये जो खेळाडू मॅन ऑफ द मॅच ठरेल त्या खेळाडूला इथे मॅन ऑफ द मॅच म्हणून BMW ची कॅप जी ब्रँडेड कॅप आहे त्या खेळाडूला दिली जाईल. अगदी आदित्यच्या शिरपेचामध्ये जी आपण कॅप पाहतो ते BMW ब्रँडेड कॅप अगदी मॅन ऑफ द मॅच साठी असणार आहे. आणि क्या बात आहे बघा, सुपर 12 मध्ये जर मॅन ऑफ द मॅच तुम्ही ठरला तर तुम्हाला DSC चे शूज दिले जातील. शूज आणि कॅप म्हणजे आतापर्यंत हे आम्ही कुठेच पाहिले नाही. हे फक्त वलपमध्ये घडतंय आणि तारीफ लायक A1 जोडी बोलणा शेठ पाटील राजू पाटील. अगदी दमदार स्पर्धेचं आपल्याला आयोजन पाहायला मिळतं. एवढं कोण देतं इथे दिलं जातं त्यांचे कौतुक होईल. संपूर्ण श्री गणेश क्रिकेट संघ वलप, ग्रामस्थ मंडळ वलप आणि शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत ही आपण स्पर्धा पाहतो. सरपंच आणि उपसरपंच चषक 2025 मधील हा सुपर 12चा सामना इथून कोण जिंकणार? आज पहिला एक संघ सुपर 6 मध्ये जाईल. मंचासमोर जे 6 चषक आपण पाहतो ते चषक उचलण्यासाठी एका संघाला पुढे संधी मिळेल. सुपर 12चा सामना पहिल्यांदा खेळवला गेलाय. 3 रात्रीमध्ये 6 संघ सुपर 12 मध्ये गेलेत, परंतु 4थ्या रात्रीमध्ये एकच संघ सुपर 6 मध्ये जाणार याची आपण नोंद घ्या. काल देखील एक संघ गेलाय, माफ करा, कानपोली सिद्धेश 11 कानपोली सुपर 6 मध्ये दाखल झाले. त्यानंतर 18 तारखेला पहिल्या रात्रीमध्ये हर्षाली परी 11 मुरबी आणि या संघाच्या अगेन्स्ट कळेल चरण 11 दारावे. 19 तारखेला अरुण 11 रोहिंजन आणि या संघाच्या अगेन्स्ट कळेल सुपर 12चा सामना अमन ब्रिगेड वलबली. आणि त्यानंतर सुपर 6 मध्ये दाखल झाल्या कालच्या रात्रीमध्ये सिद्धेश 11 कानपोली. निश्चित आज देखील एक संघ पुढे जाणार, त्यामुळे पेठाली नितलाज संघ दोघांना शुभेच्छा. मॅचकडे आपण जातोय. 4 षटकांची लढत गोलंदाजीला आलाय अतुल काटे. लगातार 2 बॉल 0. हाफ ट्रॅकर बॉल लॉग ऑफला मारण्याचा प्रयत्न, एकच धाव. अकाउंट ओपन झालं इथे संघ पेठाली. फलंदाज प्रथमेश केनी आणि ऋतिक केनीला आपण पाहताय. सर्वात मोठा सामना ज्या सामन्याची आपल्या आतुरता होती, कारण प्रत्येक संघाला वाटतं की आपण 2 सामने जिंकले तर तिसरा सामना जिंकणं गरजेचं आहे, कारण पैसा महत्त्वाचा नसतो. हा जो क्रिकेट आहे ना, गावासाठी आपण खेळतो, नावासाठी पैशासाठी कोणीच खेळत नाहीये. त्यामुळे गावासाठी चषक पाहिजे. गावकरी सामना पाहण्यासाठी आल्यात, त्यांना त्या चषकाचा मान द्यायचा आहे, यासाठी 2 संघ खेळत आहेत. एखादी ट्रॉफी खूप काही सांगून जाते. सोनेरी चमचम त्या ट्रॉफ्या पाहतो. स्क्वेअर कटचा हा देखना फटका कन्वर्ट केलाय. 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत. 4 षटकांची लढत आहे. 3 धावा घेण्याचा प्रयत्न, परंतु स्ट्रायकर फलंदाज काहीसा प्रयत्नवादी नव्हता. मिळतात 2 धावा. सांघिक कोडा पुढे मार्गस्थ होतो. सुधीर अगलावे सर इथे माहिती देत आहेत. एकूण धावा बिन गडीबाद 3 पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूंची भेदकता. अंडर 90चा गोलंदाज, वय वर्ष 17, अतुल काटे. कमी वयाचा नामांकित गोलंदाज. वय कमी असले परंतु आपल्या गोलंदाजीने नेहमी प्रभावित केलं. या गोलंदाजाने काय जबरदस्त बॉलिंग करतो. मागच्या सामन्यात देखील त्याने 12 चेंडू फेकले होते. पहिल्या सामन्यात देखील त्याने 2 शतक केले होते आणि ते नामांकित राहिले. पुन्हा एकदा त्याला एकच शतक आता मिळेल, कारण 4 षटकांची लढत आहे. 3 वरती 0, 4 बॉलचा खेळ संपलाय. आपण आतापर्यंत पाहिलं तर ऋतिक केनी आणि प्रथमेश केनी 4 वरती 0. अगदी युवा जिगरबाज काढू अतुल काटे आपला दबदबा प्रस्तावित करण्याचा प्रयत्न तंतोतंत करतोय. हा चेंडू का सोडला? नॉन काढू ऋतिक केनी याच्या मनामध्ये काहीशी शाशंका आहे. 5 चेंडू पडल्यानंतर आतमध्येच सर्जिकल स्ट्राईक. आतमध्ये बॉल आलाय, याला ऑफ कटर बॉल म्हटलं जातं. आणि जेव्हा एखादा बॉल बाहेरच्या दिशेकडे जातो त्याला लेग कटर म्हटलं जातं. 4 वरती 0. सध्याची परिस्थिती आपण पाहिली तर नितलाज संघ आता हावी झालाय पेठालीवरती, परंतु पेठाली संघ एक ताकदवर संघ आहे. ऋतिक असेल, प्रथमेश, परेश केनी या संघामध्ये नामांकित गोलंदाज आहेत. आणि पेठाली देखील कमी नाही आहे रोशन, कारण की इनाम किरवलीच्या नाईट रजनीमध्ये पेठालीचा खेळ चांगला झाला, तुम्ही पाहिला असेल तर. आणि या संघाने देखील खूप चांगली कामगिरी केली. मला वाटतं की ऋतिक केनी याला मालिकावीरची बाईक ही किरवली नाईट स्पर्धेमध्ये मिळाली. असं नाही की पहिला शतक नितलाजच्या नावावरती जरी राहिला तरी 18 बॉलमध्ये पेठाली सध्या रातोकी कातील बनलाय संघ आणि चांगला खेळ करतोय. नक्कीच दोन्ही संघांचा खेळ तितकाच भरलाय. 2 संघांकडे मातब्बर गोलंदाजांचा भरणा आहे आणि ते सातत्याने त्यांनी दाखवून दिले. ओहो, राईट मोड दो विकेट मारा केला. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. राहुल त्या ठिकाणी सज्ज होता.
एकच धाव प्राप्त केली जाते बॉलिंग ट्रॅक वरती. तळोजा MIDC परिभागातील लसित मलिंगा, प्रमोद पावशे. मलिंगा स्टाईलने बॉलिंग करणं ही सुरुवातीला तुम्हाला शिकावं लागतं ज्यावेळी तुम्ही अभ्यास करता. असं डायरेक्टली मलिंगा कोणी बनवू शकत नाही, परंतु अभ्यास करून प्रमोद पावशे हा मलिंगा नावाने गोलंदाज बनलाय. त्याची ऍक्शन चांगली आहे, परंतु हा स्लॉट मध्ये बॉल इनफिल्डच्या वरून बॅनर हिट, साइड स्क्रीनवर फटका, समोर षटकार. दमदार फटका पाहिला प्रल्हाद भोईर यांच्या कटआउटला सलामी दागणारा हा ब्रँडेड फटका. प्रथमेश किनीनं प्रथमताच हा फटका खेळलाय. अगदी लॉंग ऑनची वारी राहिली, दमदार कामगिरी राहिली आणि हे पाहता अगदी 6 धावेने सांघिक कोटा पुढे अगदी अश्वमेधाप्रमाणे टप टप आवाज करत पुढे मार्ग सोडतो. एकूण धावा 11. 11 वरती 0. फुल टॉस कॅप मध्ये प्रॉपर टायमिंग, दिशा परफेक्ट, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, 2 बॉल 10, चौकार. जसा आवाज आला मार आणि त्याच पद्धतीने हा राहिला वार, चेंडू सीमा पार, चौकार. 15 वरती 0. काय जबरदस्त टोलेचंग इमारत त्या फटक्याने दाखवली हा फलंदाज प्रथमेश केनी. बघा पहिल्या शतकात 4 धावा होत्या, त्यानंतर आत्ता संघ इनफॉर्म बॅटिंग करतो, धावांचा पाऊस पडत चाललाय आणि हाच तो सामना ज्याची तुम्ही आतुरता होती, ज्या सामन्याची वाट पाहत होती. काल देखील वाकलनब आणि कानपुलीचा सामना शेवटचा झाला, तिथे देखील जबरदस्त मॅच झाली आणि तब्बल रात्री 2 वाजता 2000 प्रेक्षक सामना पाहत होते. नक्कीच पूर्ण ताकद समर्पित केली जाते, कारण रिदमनं सामने होत असतात आणि त्या रिदमनं अंतिम मॅच मध्ये दोन्ही संघ त्या ताकदीने खेळतात आणि आजही या रात्रीमध्ये पेटाली आणि निद्रस एक रसवंती खेळ साकार करतील. नाही, कदाचित आज देखील प्रेक्षक त्या ताफ्याने जोडले जातील, कारण रात्री 2-3 म्हटले ना तर कमीत कमी 500 किंवा 700 प्रेक्षक असतात. परंतु कालच्या सामन्याला पाहण्यासाठी 2 वाजता कानपोली आणि वाकलनब हा सामना पाहायला 2K प्रेक्षक युट्यूबवरती जोडले होते. इतका जबरदस्त सामना झाला होता. समोर स्टेप आउट ऑन द राईट या बॉलला मारलाय ओमकार, तिथे आहे. चांगली फिल्डिंग, फक्त एकच धाव मिळेल. 1 रनने धावफलक 16 वरती 0. प्रथमेश आणि ऋतिकला तुम्ही पाहताय, प्रथमेश 12 वरती खेळतोय, ऋतिक 4 वरती खेळतोय. शेवटचा बॉल बाकी आहे. या ओव्हरमध्ये धावांचा पाऊस पडलाय. 1 षटकार 1 चौकारच्या माध्यमातून 12 धावा 5 बॉलमध्ये. परंतु अलीकडच्या 2 चेंडू दरम्यान गोलंदाज प्रमोद पावशेनं कमबॅक दाखवले, कारण अलीकडच्या 2 चेंडूमध्ये 1 चेंडू निर्धाव राहिला आणि 1 एकरी धाव आपण म्हणताना पाहिली. अंतिम बॉल राईट मोर द विकेटनं मारा केला, अगदी समोरच्या दिशेनं पुन्हा एकदा ओमकार चेंडूवरती झडप घालेल. त्यातवर आलेली फक्त एकच धाव. 2 षटकांचा वावर इथे समाप्त झालाय आणि पहिल्या 2 षटकांदरम्यान धावा बनताना पाहायला मिळत आहेत. बिनगडीबाद टीम पेठाली जाऊन पोहोचतंय 17 धावा संख्येवरती. करंट रन रेट 8.5च्या सरासरीने 17. प्रोजेक्ट स्कोअर 34 बनवू शकतो या रन रेटने जर पुढे सामना अशाच पद्धतीने खेळले तर. परंतु आपण जर पाहिलं ना तर ऋतिक केनीला एक मोठी बॅटिंग करावी लागेल. हे 12 चेंडू महत्त्वाचे आहेत, कारण हा सामना 3रा सामना आहे बघा. कारण की हा सामना जिंकलात ना तर तुम्ही फायनलच्या दिवशी क्वार्टर फायनल खेळण्यासाठी येणार, सुपर 6. त्यामुळे खूप मोठी मॅच आहे रोशन, आणि ही मॅच जिंकल्यानंतर गावातील प्रेक्षक चषक उचलायला येतील, तुम्हाला खांद्यावरती घेऊन डान्स करतील, धम्माल करतील आणि ती मजा वेगळीच असते. बघा काही गोष्टी पैशाने विकत घेता येत नाही आणि क्रिकेटचा आनंद ना तुम्ही किती लाखो रुपये दिले तरी तुम्हाला तो विकत घेता येत नाही, तो तुम्हाला कमवावा लागतो. अगदी स्वप्नपूर्ती कोणता संघ साकार करेल? काही संघांची स्वप्नपूर्ती होत नसते, काहींना खूप वर्ष लागतात आणि काही संघ एका वर्षात 12 ते 13 ट्रॉफ्या जिंकत असतात. नाही, काही संघ विचार करतात की एक तरी नाईटला सामना जिंकला पाहिजे आणि काही संघ सतत जिंकत असतात. या षटकादरम्यान साहिल दरे अलीकडच्या लढतीमध्ये मेडन षटक हाताळणारा साहिल दरे याही मॅच मध्ये आपली वेगळी फाईल इथे ओपन केली आणि पहिला बॉल डॉट. स्पर्धेमध्ये मॅडन ओव्हरसाठी ब्रँडेड वॉच आहे. 50 धावा जो कुटेल त्या बॅटरला देखील ब्रँडेड वॉच आहे. 3 मॅडन ओव्हर आत्तापर्यंत आले, 3 अर्धशतक आले. बघा पहिल्या दिवशी 3 अर्धशतक आणि आत्तापर्यंत 3 मॅडन ओव्हर या स्पर्धेमध्ये आलेत. ऋतिक केनी 5 बॉल 5 वरती खेळतोय. आता तो बॅकफुटला गेलाय. बॉल तयार. बॅट तुटली आहे, त्याची आवडती बॅट तुटल्यानंतर त्याला दुःख झालंच असेल रोशन, कारण आजचे क्रिकेटर आपल्या बॅटीला जीवापाड जपत असतात. त्याच्या चेहऱ्यावरती आपण तो दुःख पाहू शकतो. RK स्पोर्टची बॅट होती ती. नक्कीच अगदी स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक निश्चितच किरवली वाघोबा वागेश्वर मैदान याच बॅटनं गाजवला आणि निश्चितच त्या स्पर्धेमध्ये तो मालिकावीर ठरला गेला होता.
असा ऋतिक केनीची बॅट इथे तुटली आहे, काहीशी मन तुटतायत. ज्या पद्धतीने वेगाने बॉल टाकला होता, परंतु ऋतिक केनीची बॅट आपण जर पाहिली ना तर हेलिकॉप्टर स्ट्रोक मारताना ती बॅट तुटली आहे आणि या बॅटने त्याला मालिकावीरची बाईक पटकून दिली किरवली नाईट स्पर्धेमध्ये. प्रवीण, टेनिस क्रिकेट जगतामध्ये कमी पाहतो, परंतु लेदरमध्ये हे सातत्याने घडतं. परंतु टेनिसचा बॉल सुद्धा किती वेगवान असतो याची प्रचिती इथे पाहायला मिळते. बॅट तुटली. बॅट तुटल्यानंतर बॅट बदलण्यात आली. आता ऋतिक केनी समोर आहे. प्रथमेश 1 रन कंप्लीट केली. 18. दिशा दिली बॉलला फक्त आणि चांगला फटका ट्रॉफ्यांच्या समोर मारलाय. स्टेजच्या अगदी जवळपास जिथे बाईक आहे, जिथे बायसायकल आहेत. बॉल सीमा पार. प्रथमेशच्या बॅटमधून चौकार. सीमा पल्ल्याड दागलेला हा ताकदवर फटका. अगदी वेगळ्याच पद्धतीने हा फटका खेळला. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न अगदी काहीसा वाकला, झुकला आणि त्यानंतर ठोकला. हा दमदार चौका. प्रॉपर टायमिंगने चौकार मारले. 2 बंधू तुम्ही स्क्रीनवरती पाहता. एक आमचे आदित्य, दुसरे आमचे जर पाहिले पूर्णपणे मैदानाचा जायजा घेत आहेत. A1 जोडी, त्यांचे कौतुक व्हायला हवं. ज्या दर्जाची A1 बंधूंची जोडी पाहतो सन्माननीय वल्लभशेठ पाटील आणि राजू पाटील, अहोरात्र त्यांची मेहनत आणि त्यांच्या सहसाथीनं विनय गावंड यांची प्रचंड मेहनत पाहायला मिळते. त्यांचं कौतुक व्हायला हवं. साहिल तयार. साहिल दरे आपला दरारा पेशकश करतोय. अगदी पहिला चेंडू डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर 4, आताही डॉट बॉल आणि अगदी यापुढील 2 चेंडूगणिक धावा किती खर्ची करेल हे सुद्धा पाहावं लागेल. अति वेगाचा भन्नाट हा चेंडू पाहतो आणि ते निर्धार चेंडूची समाप्ती. बिनगडी बाद 22 धावा, टीम पेट आली. साहिल रामदरेचे सुपुत्र आहेत आणि काय चांगली बॉलिंग करतो. पट्टा जबरदस्त मॅटनवर टाकली. आता कट केलंय बॉलला, मागे जातो शॉर्ट पॉइंट लेग कडे आणि इथे फक्त 1च धाव मिळेल. बघा संघ थोडा बॅकफुटला जात चाललाय. जी सुरुवात दमदार झाली होती त्यानंतर संघ हा विचार करतोय. जावेद परिसर काहीतरी इशारा करतायत. मैदानामध्ये चर्चासत्र सुरू आहे. अगदी बॅटकटचा हा इशारा ऑफिशियल टीम कडून अगदी संकेतस्थळावरून पाहायला मिळतो आणि खऱ्या अर्थानं जुने जाणते हे आपण खऱ्या अर्थानं पंचगिरीतील हे आमचे महागुरु जावेद परिसर कल्याण, आमचं समालोचन सुद्धा सुरू झालं नव्हतं तेव्हा अगदी तळोजा नाईट स्पर्धेमध्ये आम्ही त्यांनी पाहायचो. अगदी बरोबर. गेले कित्येक वर्ष हे व्यक्तिमत्व आपण क्रिकेटमध्ये पाहिलं. न्यायदेवताची भूमिका करणं सोपं नाहीये आणि हा तो न्यायदेवता म्हणजे जावेद परिसर कल्याण ठाणे. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. साहिल दरे 3रं शतक करताना आपण पाहतोय. संग्राम डिटलस त्याची कामगिरी यावर्षी चांगली राहिली प्रत्येक मैदानावर आणि पेठाली संघाने देखील अनेक चषक जिंकलेत. 2 मातब्बर संघ एकमेकांसमोर. हेलिकॉप्टरसाठी ओळखला जातो ऋतिक केनी. लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर कडे खराब फिल्डिंग झाली आणि बॉल जातो चुकी मुले सीमा पार. चौकार. सीमा पल्ल्याड दागलेला हा ऑफ ड्राईव्हचा देखना फटका. ऋतिक केनी आक्रमक झालाय. अगदी आक्रमकतेनं ताकदीनं पूर्णपणे पॉवर त्यानं जनरेट केली आणि त्यानंतर इथे भेदून अगदी प्रमोद त्या ठिकाणी सज्ज होता. अगदी काहीसा वेगळ्या प्रयत्नामध्ये चेंडू अडकवण्याचा प्रयत्न राहिला परंतु सीमा पल्ल्याड अगदी 4 रन्स मिळत आहेत. एकूण धावा धाव पडल्यावरती बिनगडी बाद 27. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. संपूर्ण आयोजकांची प्रचंड मेहनत, अहोरात्र मेहनतीतून साकार होणारी ही दमदार स्पर्धा सरपंच उपसरपंच चषक 2025 वळपगावची ही आपण दमदार स्पर्धा पाहतो. अगदी या स्पर्धेबद्दल मी एकच म्हणेन, कसे लोटले 5 वर्ष उभे ठाकळो साव्यात, स्पर्धेच्या या नियोजनासाठी झिजले सारे दिनरात. श्री गणेश गणपती बाप्पा ज्यांचा शिरावर हात, वलभ गावातील प्रत्येकाची इथे मिळाली आम्हाला साथ. पुढे जाता 7 वर्ष सप्तरंगी महोत्सवी क्रिकेटचं नाद. मिनी वानखडे वलभचं मैदान इथे देतो इतिहासाची साक्ष आणि ऐतिहासिक मैदान मिनी वानखडे पनवेल रायगड जिल्ह्यातील नामांकित मैदानावरती दमदार स्पर्धा आणि यातील हा सुपर 12चा सुपर डुपर सामना पेटली बनाम नितळस. बॉल तयार. चांगली कविता होती रोशन, परंतु लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर कडे तिथे आहे क्षेत्ररक्षक. ओ वेल जज. अंपायर सिग्नल षटकार आलाय. अंपायरच्या सिग्नलची वाट पाहिली आम्ही. टाल्या वाजल्या डगआउटमध्ये आणि पाय पडला तिथे षटकाराची लाईन होती. पुन्हा एकदा ॲक्शन रिप्लेमध्ये पाहूया. लॉंग ऑफ कडे बॉल हवेमध्ये गेला. उडी मारत असताना आपण फिल्डर पाहिला मलिंगा प्रमोद पावशे, परंतु जेव्हा पाय जमिनीवर पडला बॉल सोबत
तो लाईनवरती पडलाय. आणि जसा आपण षटकार पाहिला अगदी रिॲक्शन खूप चांगली होती काळू कक्षेतील आणि त्याच्या बाजूतील क्रिकेट रसिकांची, कारण अगदी बॉडीचा बॅलन्स हा झुकता राहिला आणि हे पाहता अगदी आपण 6 रन्स बनताना पाहिल्या. ओमकार पाटील या गोलंदाजा विरोधात दागलेला तो पहिला षटकार आणि त्यात नंतर ओमकार पाटीलनं तात्काळ कमबॅक साधले. ओमकार पाटील मजबूत खांदे असलेला हा मातबर गोलंदाज. डोळ्यात तेल टाकून ते प्रेक्षक तिथे बसलेत, त्यांची नजर बघा. आणि ते प्रेक्षक आहेत पेठालीचे, त्यामुळे त्याने देखील लगेच सांगितलं षटकार. आपल्या गावाला सपोर्ट करण्यासाठी नेहमी प्रेक्षक येत असतात. व्हाईट बॉल, एक चांगली भागीदारी पाहायला मिळते. अगदी धावपटलावरती धावा पाहतो 34, अगदी 13 चेंडू 23 वरती खेळतो प्रथमेश आणि 7 चेंडू 10 दमखम दाखवली ऋतिक किनीने पेठवली संघाच्या माध्यमातून. अगली पेशकश, चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय, यष्टी रक्षक चेंडू खाली येईल. चांगला असा झेल आपण दिनेशच्या माध्यमातून पाहतो आणि पहिलं ब्रेक थ्रू, पहिला देदका टीम पेठालीला आणि ते खेळाडू बाद होतोय प्रथमेश केनी. पार्टनरशिप तुटलीये. पहिला विकेट आलाय 34 वरती, परंतु भरपूर उशीर झाला नितलस संघाकडून, कारण की हे विकेट सुरुवातीला आले असते तर कदाचित एवढ्या धावा झाल्या नसता. परंतु चांगली बॅटिंग केली प्रथमेश केनीने या मैदानावरती. पेटाली संघाचे क्रिकेट रसिक वर्ग म्हणत होते ही जोडी तुटायची नाही, परंतु फोडली, कारण ज्या जोडीनं कमाल केली त्या जोडीला फोडण्यामध्ये एक चांगलं सुयश लाभलंय. टीम संग्राम 11 जन्मान नितळ संघाचा गोलंदाज ओमकार पाटील तो कारनामा केलाय. 34 वरती 1 ही आपण सुस्थिती पाहतो. टीम पेठाली अर्थात आज खेळते महादेव 11 विकास स्पोर्ट्स या नावानं. एक दमदार नामकरण आणि या दोन्ही संघाच्या पुरस्कर्त्यांचं हे कौतुक व्हायला हवं. तर परेश केनीसाठी पारितोषिक आलंय. सन्मानित तकदीरजी केनी आणि निकेश केनी यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राईज. 34 वरती पहिला विकेट बाद झालाय प्रथमेश. आता येतो परेश केनी या संघाचा मुख्य फलंदाज आणि समोर ऋतिक केनीला तुम्ही पाहता इन ॲक्शन मध्ये. 3 बॉलचा मारा बाकी आहे लास्ट ओव्हर. गोलंदाजीसाठी ओमकारने एक व्हाईट बॉल टाकलाय, त्यामुळे 7 चेंडूंची लाभ ओव्हर. बॅटची कडा, मागे बॉल जातोय, अंपायर फिंगर गोज अप, बॅटर आउट. 0वर बाद झालाय परेश केनी, परंतु हा झेल पाहण्यासारखा आहे. विकेट किपरचा बॉल कुठे लागला आणि स्लिपने बॉल कसा पकडला हे लांबून तर प्रेक्षकांना पाहायला मिळलं नाही, परंतु पाहूया. बॅटची कडा लागली आणि त्यानंतर डोप्यावरती म्हणजे नीजवरती बॉल लागला आणि शॉर्ट पॉइंट लेगने तो झेल पकडलाय. अगदी वेगळा नजारा, रिले कॅच म्हणू शकता आपण त्या दर्जाचा झेल, अगदी खासम खास झेल विकासच्या माध्यमातून पकडला गेला. विकासची खेळी पाहिली होती स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे या स्पर्धेमध्ये. काय खेळला होता. कौशल केनीसाठी देखील ते पारितोषिक आहे. तकदीर केनी आणि निकेश केनीकडून प्रत्येक षटकाराला 500 हो गरज आहे षटकाराची. 2 बॉलमध्ये जरी 1 षटकार मारला तरी 40 बनतायत आणि 2 षटकार आले तर 46. ही मॅच सोपी नाहीये, ही मॅच खूप मोठी आहे, टर्निंग पॉईंट मॅच आहे. कारण ही मॅच तुम्ही जिंकलात तर तुम्हाला पुन्हा फायनलच्या दिवशी क्वार्टर फायनलला यावं लागेल 24 जानेवारी आणि तिथे एका चषकाचा मानकरी तुम्ही ठराल. एका ट्रॉफीचा एकदा ठरला जाईल. 34 धावा धावपटावरती पाहतो. चेंडू क्रमांक 5 गोलंदाज ओमकार हा निश्चित फिरकीपटू वाटतो, परंतु ताकद खूप चांगली पाहायला मिळते. हॅट्रिक बॉल मागे गेले. हा बॉल 2 बॉल 2 विकेट आले होते लगातार, परंतु इथे 1 रन बॅटकटने जाईल. काय बॉलिंग करतो ओमकार. पहिल्या बॉलवर षटकार लागला, मला असं वाटलं की षटकारांचा पाऊस पडेल, धावांचा पाऊस पडेल, परंतु ओमकारची कातील गोलंदाजी जबरदस्त. राहतो की कातील ओमकार पाटील. 5 बॉलमध्ये 8 धावा दिल्यात. षटकार लागल्यानंतर 2 विकेट घेतले. 35 वरती 2. टीम पेटाली कमबॅक केलंय नितला संघाने. दमदार गोलंदाजी. अंतिम टप्प्यामध्ये विरूपंथी स्टाईल फटका खेळलाय. ताकद प्रचंड पाहायला मिळते. सीमा पल्ल्याआड चेंडू जात असताना चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. संकेत पावशे त्या ठिकाणी सज्ज होते आणि प्रतिस्पर्धी संघाला एक चांगले संकेत त्यानं स्पष्ट केले, परंतु सीमा रेषे नजीक नक्की घडामोड काय घडली हे पाहिले जाईल. कंट्रोल रूम मध्ये त्याची पूर्णपणे चाचपणी केली जाते. PTC लाईव्ह आणि त्यानंतर पूर्णपणे अंतिम टप्प्यामध्ये नाट्यमय घडामोडी काय घडली हे पाहिलं जातं. पनवेल टेनिस क्रिकेट.in KD ब्रदर्स यांच्या माध्यमातून प्रचंड मेहनत. फाउंडर संदीपजी वास्कर पेडगाव यांचं ग्रेट काम. 2च धावा मिळतील. टार्गेट सेट झालाय. एकूण धावा आपण पाहिल्या पेटाली संघाच्या 37 आणि जिंकण्यासाठी संग्राम 11 नितलसला करायचे आहेत 38 धावा. गुलाबी थंडीमध्ये गरमागरमीचं क्रिकेट, काहींना थंडी वाजते
काहींना थंडी वाजत नाही, महागुरूंना मुलीच वाजत नाही, कारण रानमेवामध्ये खूप ताकद आहे, त्यांचा आवडता तो पदार्थ आहे. आणि महागुरू मुले चेक करायचं 37 धावा बनतायत. दोन्ही संघातील राखीव काढू कॉमेंटर बॉक्स मध्ये दाखल आहेत. सुधीर आम्हाला पूर्णपणे माहिती देत आहेत. 100%. शेवटच्या ओव्हरमध्ये 10 रन आल्यात. व्हाईट बॉल देखील एक टाकला होता, मला वाटतं की एक व्हाईट बॉल होता. करेक्शन करा तुमचा 12 वेळेला काहीच प्रॉब्लेम नाही, हरकत नाहीये, तुम्ही चेक करताय. महत्वाची मॅच आहे. प्रमोद पावशी स्कोर व्हायला हवा, ताकद आहे त्याच्यामध्ये. याच कॅमेरा आता आमच्या आयोजकांच्या वरती फोकस केला जाईल आणि या व्यक्तीचा आम्ही उल्लेख केला. क्या बात आहे. बघा महागुरूचा ड्रेस इतका सुंदर चमकतो ना, अगदी बघल्यासारखं आहे. ते अगदी वेगळ्याच दिशेकडे गेले. 37 धावा पडल्यावरती पडद्या मागे दडले काय. क्या बात आहे. बघा महागुरू या थोडा बाहेर. आणि व्यासपीठावरती आपण सध्या पाहतोय विनय गावंड, किशोर पाटील आहेत आमचे, राजू पाटील सरपंच, उपसरपंच, भोवनाथ पाटील यांनी आज 32 केक कट केलेत. 32 केक म्हणजे एक विश्व रेकॉर्ड म्हणता येईल. त्यांच्यासोबत सुजित पाटील आहेत आमचे, बाबा ढाब्याचे ओनर संदीपजी जोशी यांना तुम्ही इथे पाहताय या मंचकावरती. अनिलचे टेंबे आमचं पंच आहेत. आणि 23 तारखेला तन्मय पाटील यांचा वाढदिवस सोहळा असेल. काहींच्या नशिबी एकही केक नसतो, परंतु इथे 30 पेक्षा जास्त येत आहेत. ही खऱ्या अर्थानं सर्वात मोठी श्रीमंती त्याने असंही केली, ती माणुसकीची. क्या बात आहे. आणि काही नितलसचे प्रेक्षक देखील आहेत, काही पेठालीचे प्रेक्षक आहेत, ते सामन्याचा आनंद घेताना. सो विनंती करेल सामना लगेच सुरू करायचा. हा आमचा कॉमेंट्री बॉक्स आणि आमच्यासोबत खास आमचे मित्र श्री रोशन पाटील, सुधीर आगलावे यांना तुम्ही पाहता. आणि सुधीर आगलावांची कॅप परिधान केली आहे. हीच कॅप आता एका मॅन ऑफ द मॅच प्लेअरला इथे दिली जाईल सुपर 12 साठी. अगदी BMW या ब्रँडेड कंपनीची आपण कॅप पाहतो आणि पुरस्कर्त्यांचं कौतुक हे व्हायला हवं. परफेक्ट आहे. बघा ब्रँडेड कॅप आहे आणि ब्रँडेड DSCचे शूज तुम्हाला एखाद्या मॅन ऑफ द मॅचला दिले जातील. त्यामुळे ही कॅप आणि शूज मला तर वाटतं आतापर्यंत मॅन ऑफ द मॅचमध्ये खूप कमी आयोजक देतात, परंतु इथे आयोजक देणारे आहेत. क्वालिटी आहे, स्टँडर्ड आहे या वॉलअपच्या स्पर्धेमध्ये. एखाद्याच्या शिरेपेचामध्ये ही BMW ची ब्रँडेड कॅप तुम्हाला पाहायला मिळेल. चांगला खेळ साकार करा आणि हे मानांकन तुम्ही जिंका. काल आदेश मतेने ही कॅप जिंकली, हे शूज जिंकलेत मॅन ऑफ द मॅचमध्ये. आणि कानपोली गेलाय सुपर 6ला. मॅचकडे आपण जातोय. कॉम्बॉक्समध्ये पुन्हा रोशन, रिक्वायर रन रेट 9.5. अगदी पैसा वसूल ही आपण स्पर्धा पाहतो. सुपर 12चा सुपर डुपर हा सामना पहिल्या पूर्वार्धामध्ये 37 धावा बनताना पहिल्या आणि उत्तरार्धामध्ये 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धावसंख्येची आवश्यकता आहे. संग्राम 11 जहनमान नितलसकर मोठ्या संख्येने आलेत, पेठालीकर सुद्धा मोठ्या संख्येने आलेत. सर्वांचं आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. जो क्रिकेट रसिक राजा लाईव्हच्या माध्यमातून PTC पाहतो, आपले मनपूर्वक स्वागत. कॅप्टन राहुल काटे सुरुवात करणार बॅटिंगने. धावा बनवण्यासाठी तो उतरलाय. साहिल त्याच्यासोबत आहे. कर्मवीर धर्मवीर जोडी. आणि बॉलिंगसाठी आलाय श्रीधर केनी, पेटालीचा नामांकित बॉलर. पहिला बॉल सम्मान, बॅक टू द बॉलर, ड्राईव्ह. ऑब्जेक्शन इथे घेतलाय गोलंदाजाने. तिसरे पंच आयोजक विनय गावड येथील स्क्रीनवरती पाहतील, ऑन स्क्रीनवरून हा निर्णय दिला जाईल. अगदी गोलंदाजावरती इथे आक्षेप नोंदवलाय. ऑन स्क्रीन टीम अंपायर इथे पूर्णपणे पडताळणी करतील. यापुढील चेंडूगणी निश्चितच घडामोड काय घडली जाईल. नेक्स्ट बॉल. रावडी फटका खेळलाय, फटका फसलाय की काय, उत्तमरित्या झेल पकडलाय. कौशल त्या ठिकाणी सज्ज होता आणि प्रतिस्पर्धी संघाला दाखवून देतो आम्ही सुद्धा या मॅच मध्ये शिरकाव करू शकतो. अगदी इथे रेफर केलाय बीमरसाठी आणि त्याची पुन्हा एकदा कंट्रोल रूम कडे पाहणी केली जाते. बॅटिंग टीम रिव्ह्यू पंच, अंपायर रिव्ह्यू. यस, अंपायरने रिव्ह्यू घेतलाय. बघूया काय आहे या बॉलवरती. बॅटिंग टीम रिव्ह्यू. बॅटिंग टीम इथे रिव्ह्यू पाहायला मिळतो. अंपायर टीम नक्की काय, अंपायर कॉल आहे, अंपायर्स कॉल आहे. अंपायर रिव्ह्यू घेतला गेलाय. पाहूया, त्यांना डाऊटफुल वाटला इथे. परंतु आता एक न्यूज आली की जासईच्या नाईटमध्ये कानपोली संघाने परत 2 सामने जिंकले, तिथे तो सुपर 8ला गेलाय. कैलास पटेल कानपोली. आता फोन केला होता त्याने. रोशन, रात्रीचे फोन उचलावे लागतात जेव्हा रात्रीचे 2-3 वाजत असतात. अगदी उंची पाहिली जाते, एक्झॅक्टली लँडिंग काय हे सुद्धा पाहिलं जाईल, हेरलं जाईल. कंट्रोल रूम मध्ये ऑफिशियल टीम
इथे सज्ज असताना दूध का दूध, पाणी का पाणी. विनय गावंड आहेत ज्याच्या नावावरती आतापर्यंत 3 बाईक आहेत आणि तो खेळाडू आता चेक करतो बघा. इट्स अ फर डिलिव्हरी. सुरक्षितरित्या हा चेंडू हाताळलाय गोलंदाज श्रीधर केणी. प्रत्येक मॅच मध्ये प्रत्येक पिबनच्या षटकामध्ये या गोलंदाजाची आपण दहशत पाहतो. दहशतीचा वावर, एक चांगली पावर आणि दमदार गोलंदाजीच्या जोरावरती प्रत्येक मॅच मध्ये त्यानं दमकम दाखवली. कारण पिबनचं पहिलं षटक हे धारदार राहिलं तर मॅच मध्ये शिरकाव करण्याचे प्रयत्न तंतोतंत केले जात आहेत. ॲक्शन रिप्लेमध्ये फुल टॉस बॉल आपण पाहूया. चेंडूची लँडिंग होती, बॉल हवेमध्ये असताना हाफ ट्रॅकरने पुढे गेला. लॉंग ऑफ लक फिल्डर तैनात असताना झेल त्याने पकडलाय. 0-1 पहिला झटका लागलाय. कॅप्टन डिपार्ट्स राहुल काटे. परंतु सिद्धर केनीचा उल्लेख करूया. 5 वर्षापूर्वी या गोलंदाजाला पहिल्यांदा बेस्ट बॉलरची ट्रॉफी कानपुलीच्या डे स्पर्धेमध्ये मिळाली होती. तिथून हा गोलंदाज चमकत राहिला आणि जबरदस्त मेहनतीने संघर्षाने हे नाव बनलं श्रीधर केनीचं. अविरत त्याचा प्रवास राहिला. या गोलंदाजाविरोधात डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं हा दमदार स्ट्रोक पाहतो ज्याच्यावरती मोहर येतोय 4. 4 रन्स मिळत आहेत. महागुरु अगदी ही मॅच समाप्त झाल्यानंतर घराकडे प्रस्थान करतील. प्रचंड मेहनत आमच्या या महागुरूंची पाहायला मिळते आणि महागुरूंबद्दल मी नेहमीच म्हणत असतो माझ्या लेखणीच्या माध्यमातून. महागुरु MD गडगे सर. रायगड ठाण्याच्या क्षितिजावरती निवेदनाचा सुवर्ण काल आहे अविरतपणे सुरू. मग समालोचन असो की लग्न सोला, मग समालोचन असो की राजकीय सभा, इथं नाव फक्त एकच MD गडगे महागुरु. शॉट लाईक दॅट समोर इनफिल्डच्या वरून मारलेला फटका लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरला. स्ट्रेट हिट 4 रन. एक चांगला असा फटका खेळलाय गोलंदाज श्रीधर केनी. बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज असताना राईट मोड द विकेट मारा केलाय. समोर पाहायला मिळतो अतुल काटे. अतुलनीय फटका, कॉपी बुक स्टाईल हा फटका खेळलाय. जिथे पाहायला मिळतो 1 टप्पा सीमा पार शानदार चौका. प्रशांत, तुम्ही महागुरूंचा उल्लेख केला, परंतु मी उल्लेख करतो बाबूशाचा देखील. कारण महागुरू आणि बाबूशाना कुठलेही त्यांना बाईक वगैरे कार वगैरे फारशी चालवता येत नाही, पण तरी अनेक स्पर्धेमध्ये ते वेळेवर पोहोचतात. याची मला थोडी डाऊटफुल वाटते की एवढं प्रेम करणारे मंडळी आहेत ना, त्यांना कधी रस्त्यामध्ये भेटले की त्यांच्या गाडीवरती बसून त्या मंचकावरती पोहोचतात. प्रवीण 3 अवली आहेत. एक काका मात्रे विद्यानगर अलिबाग, एक महागुरु MD गडगे सर चंद्रन, दुसरा बाबूशा मॅम फ्रॉम ओडिशा. 8-1 बॉल तयार. शॉर्ट बॉल, काय प्रॉपर टायमिंग आहे. शॉट लाईक दॅट समोर मारलाय. बघण्यासारखा नेत्रदीपक फटका. षटकार. रोकटोक बाणा. खेळाडू कक्षामध्ये उत्साह पाहायला मिळतो. खेळाडू कक्ष नजीक असलेला क्रिकेट रसिक राजा काहीसा खुश आहे. एक चांगल्या रिदमनं फटका खेळला. छोटा पॅक बडा धमाका. धमाकेदार फटका. षटकार. अतुल काटे थांबणार नाहीये. 17 वर्षाचा गोलंदाज, माफ करा जबरदस्त हा गोलंदाज आहे. 14-1 शेवटचा बॉल. 2 चौकार 1 षटकार. फलंदाज 2 चौकार 1 षटकार. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न श्रीधर केनी. हा गोलंदाज थोडा महाग ठरलाय, कारण या गोलंदाजाने 6 बॉलमध्ये तब्बल आपण विचार केला 15 धावा दिल्यात रोशन. आणि मी तर म्हणले टर्निंग पॉईंट ओव्हर ठरले नितलस संघासाठी. 15-1 अतुल काटे ज्याने स्वतः 15 धावा कुठल्या त्या मॅचमध्ये. काय जबरदस्त खेळ केला अतुल काटेने. सर्व धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. 15-1 अशी आपल्याला सुस्थिती पाहायला मिळते. 18 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावसंख्येची आवश्यकता आहे. आणि अगदी विचार केला तर अंतिम टप्प्यामध्ये विजयावरती शिक्का मुहूर्त कोणता संघ करेल हे सुद्धा पाहावं लागेल. PTCच्या सर्व कॅमेरामॅनचं मी कौतुक करेन. अहोरात्र त्यांची मेहनत पाहायला मिळते. डे नाईट स्पर्धेमध्ये त्यांचा एक चांगला डंका पाहतो. आणि PTC तुम्हा सर्वांची लाडकी आहे. आणि त्यानंतर पाहतो DJ सँडी, DJ SDC, DJ रोशन, DJ ऋतिक. कौतुकास्पद कार्य. 23 पाहिजेत 18 बॉलमध्ये. प्रथमेश केने आता आलाय. मात्र श्रीधर केनीने जी कामगिरी केली त्याच्यावर मदत करण्यासाठी आता अंकुश लावण्यासाठी हा बॉलर आलाय. हवेमध्ये बॉल, उंची जास्त, लांबी देखील आहे, परंतु इथे व्हेरी क्लोज पाहायला मिळतो. पुन्हा एकदा कदाचित इथे काहीशा नाट्यमय घडामोडी पाहायला मिळतील. जल्लोष काहीसा थांबलाय कारण कंट्रोल रूम कडे हा निर्णय गेलाय. इथे नक्की काय घडलंय. थांबा, तिथे जे प्रेक्षक आहे आपण चेक करतोय सध्या. निर्णय येईल तुमच्यापर्यंत. मॅच महत्वाची आम्हाला देखील माहिती आहे. थोडं वेट अँड वॉच, थोडं थांबा. टीम नितलसचा खेळाडू कक्ष नेहमी हा उत्साही असतो. प्रचंड ताकद असते त्याच्यामध्ये. प्रमोद कधी खुर्चीवरती बसतच नसतो.
यस, चेक करताय विनय गावत टीव्ही अंपायर कडे. बघूया हा निर्णय काय असेल. उत्साह पाहायला मिळतो. आपल्या गावचं क्रिकेट एक वेगळ्या उंचीवरती पोहोचलंय हे त्यानं दाखवून दिले. अगदी पाहतो अंतिम टप्प्यामध्ये इथे घडामोड काय घडली, अगदी सीमा पल्ल्याड काय घडले पाहिलं जाईल. चेक होतो निर्णय. 15 वरती 1. थोडी धगधग आहे प्रत्येकाच्या मनामध्ये, कारण अतुल काटे हा फलंदाज होता. नॉर्मल विकेट तर नाहीये नितलासाठी, कारण त्याने 15 धावा स्वतः बनवल्यात. त्याच्यावर पूर्ण जिम्मेदारी आहे. थांबा आपण थोडा नितला संघ, प्लीज डगआउट शांत राहायचंय. पाहतो आम्ही निर्णय येईल. आपण शांत ठेवायचे डगआउटमध्ये. विनय गावून चेक करताय. दूध का दूध पाणी का पाणी होणार. थोडासा आम्हाला वेळ द्या. 15 वरती 1. नक्कीच काहीसा वेल हा इथे खर्चिक झालाय. काढू इथे होतोय आउट. OUT बॅटर आउट आहे. अतुल काटे बाद झालाय. 12th मॅन आहे दोन्ही गावातील, आणि 12th मॅननी पाहिले टीव्ही स्क्रीनवर. त्यानंतर हा निर्णय आम्ही तुम्हाला दिलाय. नक्कीच चांगली भूमिका पाहायला मिळते विनय गावणे यांची. कारण राखीव काढू हे तुम्ही पहा, कारण पुढे तुमची सबब ऐकली जाणार नाहीये ही आयोजकांची भूमिका आहे, आणि विनय गावणचं कौतुक करायला हवं. अगदी रोखटोक बाणा पाहायला मिळतो. अगदी प्रत्येक संघांना समसमान न्याय निवाडा देण्याचं कार्य विनय गावणच्या माध्यमातून पाहतो. अगदी 2 गडी बाद, एकूण धावा धावपटमध्ये 15, येणारे 17 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावसंख्येची आवश्यकता. मॅच बनली आहे. अंतिम टप्प्यामध्ये इथे सामना कोण जिंकेल हे पाहावं लागेल. 23 पाहिजेत. येणाऱ्या बॉलमध्ये ओमकार पाटील आलाय. ओमकार की जय जयकार होणार का या मॅच मध्ये, पाहूया. प्रथमेश केनी पहिल्या बॉलवर विकेट घेतो. हा गोलंदाज पहिल्या बॉलवरती लाल रंग दाखवलाय त्याने. दमदार फटका आहे. पुन्हा त्याच दिशेकडे तो क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या समोर. 2 धावा कंप्लीट. परेश केनी तिथे फील्ड करत असताना आपण पाहिलं. परेश, प्रथमेश, ऋतिक हे 3 स्तंभ आहेत पेटाले टीमचे. नक्कीच, कारण सीमा रेषे नजीक उत्तम दर्जाची फिल्डिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि आता समीकरणामध्ये काही चेंजेस आहे. अगदी 16 चेंडू 21 धावा बॉलिंग ट्रॅक वरती. प्रथमेश केनी पुन्हा एकदा तयार. राईट मोर द विकेट मारा केलाय. चांगला फटका खेळलाय ओमकार पाटील. मिड विकेटच्या दिशेने चपराक पाहतो. फक्त 1च धाव मिळते. 1 सांगी कोटा पुढे ऍक्टिव्ह होईल. एकूण धावा 2 गडी बाद 18. समीकरण 15 चेंडू 20 धावा. कमी गतीने टाकलेला फुलटॉस बॉल. बॅटरला थोडे पुढे यावं लागलं बॉल खेळण्यासाठी. ओमकार थोडा कन्फ्यूज झाला. या बॉलवरती मिस टायमिंग दाखवलं. 1 धाव कंप्लीट केली आहे. 15 बॉल 20 धावेची गरज. हवेमध्ये बॉल, मिस टायमिंग. यष्टी रक्षक मागे झेलसाठी जज केलाय, परंतु गोलंदाजाने कॉलिंग केली नाही. श्रीधर आणि प्रथमेश मध्ये तालमेल घडलं नाही. कदाचित कॉलिंग केली असती तर हा झेल बाद झाले असते बॅटर. नक्कीच चांगल्या दर्जाचा झेल धर असे म्हणत होते त्यांचे क्रिकेट रसिक, परंतु श्रीधरनं हा झेल भूमिदान केला. आणि तत्वर पाहिले आपण एक सिंगल रन्स. आणि सध्याच्या घडीला अगदी कासव छाप पद्धतीने धावा पुढे अग्रेसर होत आहेत. 14 चेंडू 19 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज तयार. अगली पेशकश अगदी समोरच्या दिशेनं फटका खेळलाय. अलाम द कार्पेट. फक्त 1च धाव मिळते. तीक्ष्ण धारदार मारा. प्रत्येक चेंडूगणिक टाळ्यांचा गजर पाहायला मिळतो. तितकी ताकद इथे समर्पित केली आहे प्रथमेश केनीनं. हा टार्गेट वाला गोलंदाज मला पाहायला मिळतो. काय जबरदस्त बॉलिंग केली आहे. आणि पेटाली संघ आता फ्रंट फूट वरती आलाय बॉलिंग अटॅक मध्ये. या ओव्हरची गरज होती या संघाला, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा गेल्या, परंतु इथे काय घडलं, 2 धावा घेतोय ओमकार पाटील. त्याची रनिंग चांगली आहे नितलससाठी. 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 वरती 2, 3 दुर्री स्कोरबोर्डवर. 2.0 ओव्हर. सेकंड इनिंग. 12 बॉल आणि करायच्या 16. घर बसल्या काही क्रिकेट रसिक चर्चा करतायत इथून जिंकणार कोण. काही चॅटिंग मध्ये व्यस्त आहे, परंतु आमचे महागुरु एक वेगळ्या चॅटिंगची चर्चा करतात. त्यांचा आवाज येतो आमच्याकडे. महागुरु आज मला वाटतं दमले नाहीयेत, कारण किती पाहुणे आले तरी ते थकत नाही. बोला शेठ पाटील, तुमचे 3000 पाहुणे जरी आले तरी आमचे महागुरु दमणार नाहीयेत. किती स्वागत सांगा तुम्ही. सकाळी 7, 7:30 पर्यंत, संध्याकाळी 7 पासून ते कधीच थांबणार नाही. एनर्जी बघा त्यांची. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 पाहिजेत. 12 चेंडू 16 धावसंख्येची आवश्यकता. महागुरु अर्थातच बिनजोडचा बेतात बादशाह निवेदन क्षेत्रातील. रिक्वायर रेट 8.00. ओमकार पाटील 3 बॉलवरती 4 वर खेळतोय. साहिल 2 बॉल 3 वरती खेळतोय. दोन्ही बॅटरने आतापर्यंत 7 धावा काढल्यात. ट्रिपल धुरी 22 वरती 2. सेकंड इनिंग 2.0. आता आलाय ऋषी केनी. 12-16. 8.00 ची सरासरी.
तर सामन्यामध्ये अटीतटीची लढत होणार. नितलस पेटाली दोन विभागाचे दोन दादा संघ. ओमकार समोर मांडलाय, दिशा चुकीची आहे, लॉंग ऑफला झेल बाद. ओमकार पाटील 4 वरती बाद झालाय. संदीप पाटीलनं पकडलेला तो झेल काहीस फलदायक ठरलं जाईल, कारण अंतिम टप्प्यामध्ये हे झेल खूप उपयुक्त पद्धतीने पकडले जात आहेत. संदीपच्या माध्यमातून एक दमदार झेल हा इथे कन्वर्ट झालाय. आणि आता समीकरणामध्ये काहीसा फेरबदल. 11 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता. गारेगार थंडीमध्ये गरमागरमीचं क्रिकेट आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये दोन्ही संघांकडून ठसन सामना इथे सादर होईल. याच परिस्थितीमध्ये सामना सुरू राहिला तर शेवटच्या बॉलपर्यंत हा सामना रंगेल. ज्या प्रेक्षकांना सामना पाहायला आवडतो तो सामना इथे होणार. 11 बॉलमध्ये 16 आणि काय सुरुवात केली ऋषिक केनीने. पहिल्या बॉलवर विकेट. प्रथमेश केनी पहिल्या बॉलवर त्याने देखील विकेट घेतला होता आणि पहिला गोलंदाज श्रीधर केरीचा विचार केला, त्याने दुसऱ्या बॉलवरती विकेट घेतला होता. त्यामुळे गोलंदाजीमध्ये जेव्हा जेव्हा बॉलर आलेत त्याने पहिल्या आणि दुसऱ्या बॉलवरती नितलासचे बॅटर बाहेर केलेत. नक्कीच आपल्या गोलंदाजीच्या बलावरती अगदी प्रतिस्पर्धी संघावरती हा वेगळा बल एक चांगला प्रयोग हा सादर झालाय. आणि हे पाहता जर या दर्जाची गोलंदाजी सादर झाली तर मॅच मध्ये मजा येऊ शकते. ऋषिकेश केणीने ती दादागिरी प्रस्तावित केली आहे. पहिलाच बॉल राहिलं विकेटचं बटन. चला पण स्पीडली खेळायचंय. जास्त वेळ घेऊ नका. 2:14 झालेत आणि 2:30च्या आसपास ही मॅच संपली पाहिजे. मॅच ऑन. 16 पाहिजेत 11 बॉलमध्ये. हा सामना म्हणजे मी म्हणेल पैसा वसूल शेवटच्या बॉलपर्यंत होऊ शकतो. कुणाल आलाय बॅटिंगसाठी. शॉर्ट बॉल, लेट टायमिंग, बॅट अगोदर फिरली, मिस टायमिंगचा फटका आणि यावेळी झेल बाद. लगातार 2 विकेट. कमी गतीने टाकलेला चेंडू होता, बॅटरला थांबायचं होतं, परंतु इथे ऋतिक ते सांगतो गोलंदाज ऋषीला की तू काय चेंडू केला, हा इतका खराब चेंडू परत करू नको, कारण की अर्ध्या विकेटवरती हा बॉल पडला होता. बघा बॅटरची चुकी आहे, त्याला थांबायचं होतं. अगदी काहीसा नक्कल बाणा होता चेंडू मध्ये. नक्कल बॉल सफर करण्याच्या प्रयत्नामध्ये होता, परंतु एक्झॅक्टली हातून कधी कधी चेंडू हा नक्कल बॉलच्या नादामध्ये निसटला जातो आणि तेव्हा काहीसा धक्कादायक प्रयोग असतो आणि तेच इथे घडलं एक्झॅक्टली. आणि हे पाहता डीप मिड विकेटला चांगला झेल ऋतिक किरीच्या माध्यमातून पकडला गेला आणि हे पाहता अंतिम टप्प्यामध्ये समीकरणामध्ये चेंजेस पाहायला मिळतं. 10 चेंडू 16. क्या बात आहे. शॉर्ट बॉल संधी नितलास संघाला होती, सोनं केलं नाही, परंतु आत्ता बॅटिंगसाठी नवीन बॅटर आलाय विकास पावशे. लाल मातीचा खेळ खेळणारा हा पैलवान आहे आणि अनेक वेळा मोठमोठ्या पैलवानला हरवणारा खेळाडू. फटका दर्जेदार. समोर ऋतिक केनी हॅट्रिक. 3 बॉल 3 विकेट. हॅट्रिक गोलंदाज ऋषिक केनी. सुपर 12 मध्ये सुपर डुपर कामगिरी. A1 क्वालिटीचा गोलंदाज बनलाय आणि पुन्हा ऋतिक केनी होता तिथे झेलबाद. अगदी टॉपर गोलंदाजीची आखणी ऋषिकेश केणीच्या माध्यमातून इथे विकेट हॅट्रिक संपादन केली जाते. या स्पर्धेतील पाहायला मिळते विकेट हॅट्रिक क्रमांक 2 पहिला राहिला होता काढो विपुल पाटील टीम रोहिंजन. एक विख्यात कार्य राहिलं आणि त्यानंतर बाहुबली काढो विकास पावशेला अगदी भोपळाईनं फोडता तंबूच्या दिशेनं परतवलंय. समीकरणामध्ये इथे पाहायला मिळेल चेंजेस. अगदी 9 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता. वॉट अ मॅच. समोर ते लाल टी शर्ट परिधान करून जे प्रेक्षक आहेत जावेद परिसर त्यांना इशारा करतात की नेमकं ते आतमध्ये येऊ नका, तुम्ही सामना चालू आहे, महत्वाची लढत आहे मित्रांनो, थोडा थांबा तुम्ही. नक्कीच गायडन्स करण्याचा प्रयत्न, परंतु कधी कधी तुम्हाला अंगलट येऊ शकतो कारण पाण्याने ड्रिल लागू शकते. 9 चेंडू 16 पाहिजेत नितलास संघाला मॅच जिंकण्यासाठी. सुपर 6 मध्ये कोण जाणार. 3 बॉल 3 विकेट घेणारा हा तो गोलंदाज आहे ऋषिक केनी. काय जबरदस्त बॉलिंग केली आहे आणि भन्नाट परफॉर्मन्स त्याने दाखवला इथे. असं म्हणतात रोशन की जब तक तुम्हारा परफॉर्मन्स है तब तक लोग तुम्हें याद रखेंगे. आणि यादगार अशी गोलंदाजी ऋषिकेश केणीने इथे समर्पित केली आपल्या संघासाठी. ओहो इथे घडलं काय, इथे दडलंय काय. अगदी नो बॉल करार. कहानी में ट्विस्ट. नो बॉल. मॅच टर्निंग पॉइंट. नो बॉल आलाय. अनएक्सपेक्टेड मूवमेंट आहे पेटालीसाठी. ज्या बॉलरने 3 विकेट लगातार घेतले तो बॉलर नो बॉल करतो फुल टॉस. हे तर अनएक्सपेक्टेड असेल या मॅच मध्ये. याच नाव आहे क्रिकेट. कभी खुशी कभी गम. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. धाव संख्येचा विचार करूया. 9 बॉल मध्ये 16 पाहिजे होत्या. 1+1 आल्यात.
आता जिंकण्यासाठी 9 बॉल आणि 14 मला वाटतं इथे 14 धावेची गरज. काय सामना रंगलाय. फ्री हिट बॉल ही दावत आहे साहिलसाठी. ज्या साहिलने आज गोलंदाजीमध्ये दहशत दाखवली तोच हा साहिल राम दरे. हवेमध्ये बॉल मिस टायमिंग, परंतु फ्री हिटचा बॉल आहे. भाग बिलका भाग, धावावंच लागेल. ऋतिक केनी पोहोचला तिथे. फ्री हिट बॉलला झेलबाद होऊ शकत नाही, रनआउट करावं लागेल. पुन्हा 2 धावा. 8 बॉल मध्ये 12 पाहिजेत. अगदी रनिंग कॅच पकडण्याचा प्रयत्न होता, फ्री बॉल होता आणि त्यानंतर आता समीकरण पुन्हा एकदा चेंजेस. 8 चेंडू 12. या षटकातील अगदी 2 चेंडू खूप काही सांगून जातील. इथे एखादा मोठा फटका आला तर सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व पाहायला मिळेल टीम नितळ संघाचं, परंतु इथे डॉट बॉल आले तर दबाव वाढेल टीम नितळ संघाविरोधात. पेटाली संघाच्या माध्यमातून नेक्स्ट बॉल. ओहो प्रहार, ओहो दमदार, शानदार, रुबाबदार षटकार. सामना खुला झालाय. थांबा, कारण की अजून 6 धावा पाहिजेत तुम्हाला. नितळसकर त्यांचे क्रिकेट रसिक राजा पूर्णपणे खुश पाहायला मिळतो. नाचतायत, जिंकतायत. डगआउट मध्ये शांत राहायचंय, कारण की वेल गेली. तुम्हाला रिव्हची वेल गेली आहे. एवढा वेल तुम्ही लावू शकत नाही. क्रिकेटचे नियम असतात मित्रांनो. 6 धावा पाहिजेत 7 बॉल मध्ये. समोर मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला, मिड विकेट मध्ये डीप मध्ये फिल्डर आहे. 1 धाव कंप्लीट. गरज नव्हती घेण्याची, परंतु प्रयत्न चांगले. खराब थ्रो आणि इथे काय घडलं. 2 बॉल 2 धावा कंप्लीट. जबरदस्त मॅच. नो बॉलनं सामना फिरवलाय. अगदी मोमेंट आपल्या बाजूने खेचलाय टीम नितळसनं. आणि आता अंतिम टप्प्यामध्ये समीकरण 6 चेंडू 4 धावा. 6 चेंडू 4 धावा. सामना सुद्धा आपण ठसन पाहिलाय. त्या दर्जाचा सामना व्हायला हवा, हा क्रिकेट रसिकांचा मनसुबा आहे. जल्लोष करतायत, परंतु थांबा, कारण की 4 धावा भरपूर आहेत क्रिकेटमध्ये. अनेक वेळा आम्ही पाहिले 4 धावा वाचवताना. 6 बॉल मध्ये 1 धाव वाचवणारा बेलवली संघाचा अजय पाटील पाहिला रायगड प्रीमियर लीग मध्ये. सोपं नाहीये 6 बॉल 4 काढणं. जरी तुम्ही सेलिब्रेशन केला तरी थांबायचं आहे, कारण की सामना संपला नाही अजून. पेटाली संघ आणि नितळ संघ जिंकला नाही. नक्कीच हा क्रिकेटचा रणकंदन. काहींना डुलक्या लागतायत, काही झोपी गेल्यात, परंतु आता इथून जिंकणार कोण. 6 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावसंख्येची आवश्यकता. मागरू रात्रीच्या संवादात माणसं जास्तीत जास्त भावनिक असतात आणि तो भावनिक खेळ पाहायला मिळतो. ग्रामीणचा थरार, काटाकीर सामना. आर्यन केनी शेवटचा बॉलर. 6 बॉल 4 इतिहास घडवण्यासाठी आलाय. त्याच्या समोर आहे दिनेश पावशे, हेलिकॉप्टर स्पेशलिस्ट फलंदाज फ्रॉम नितलस. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट. यस, अंपायर कडे पाहिलं जाईल. पेंडिंग आहे निर्णय. 3ऱ्या पंचाची मागणी केली आहे इथे. 3rd अंपायर रनआउट साठी पाहिलं जाईल. काय सामना आहे बघा. पहिल्याच बॉल वरती आर्यनने स्टंप तोडला इथे. अगदी मानलं तर जिंकतो, ठाणलं तर हारतो. इथून सामना कोण जिंकणार याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष असेल. स्पीडली खेळा व्हायला हवा. जो मैदानात हरतो तो पुन्हा जिंकू शकतो, परंतु मनातून हरणारा माणूस कधी जिंकू शकत नाहीये. परंतु जिंकू किंवा मरो, ट्रॉफी जिंकल्यानंतर काय आनंद असतो हे निश्चितच खेळाडूंना ठाऊक आहे. आपल्या गावासाठी नव्हे, आपल्या नावासाठी हे आपण ग्रामीणचा थरार आणि इथून जिंकल्यानंतर एका ट्रॉफीचा हकदार. इथे नक्की काय घडलंय. 12व्या खेळाडूने शांत राहा, कारण महत्वाची मॅच आहे. विनय गावट आहेत 3रे पंच आयोजक, ते देतील निर्णय. इथे 6 बॉल 4 करायच्या होत्या. इट्स आउट. OUT. एकही धाव भेटणार नाही. 5 बॉल मध्ये 4 पाहिजेत. आर्यन केनीचा रनआउट तुम्ही पाहिला. काय जबरदस्त त्याने लगोरी खेळण्याचं उदाहरण दाखवलं. नक्कीच ज्या दर्जाचा आपण रनआउट पाहिला, सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव करण्याचे तंतोतंत प्रयत्न केले जात आहेत आणि हे प्रयत्न असणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. अगदी अंतिम टप्प्यामध्ये समीकरण 5 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावसंख्येची आवश्यकता आहे. अगदी जिद्दीनं खेळ हा करावा लागेल आणि ती जिद्दीवंत खेळ साकार करण्यासाठी दोन्ही दादा संघ आज क्रिकेटच्या सारीपाटावरती आमने सामने. नाही, आयुष्यात जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. आणि कोणाच्या नशिबामध्ये मॅच नसेल, जर जिद्द असेल तर ही मॅच तुम्हाला मिळेल आणि हा चषक उचलण्याचा मान देखील मिळेल. 5 बॉल 4 पाहिजेत. नक्कीच कर्तृत्ववान खेळ साकार करण्यासाठी दोन्ही संघ इथे सज्ज असतील. आपल्याला अनंत शक्ती
उत्साह अपार सहज आणि धीर पाहिजे आणि त्यातून एक महान कार्य हे साकार होत आणि तो महत्तम कार्य कोण साकार करणार सुपर 12चा सामना कोण जिंकणार 5 चेंडू 4 धावसंख्येची आवश्यकता हाय व्होल्टेज ड्रामा संकेत पावशे आर्यनच्या समोर हुकला तो संपला हा जीवन म्हणजे क्रिकेट राजा परंतु विकेट किपरने बॉल सोडलाय 22 मध्ये 1 रन मिळेल बॅटकटने आता येणारे 4 बॉल 3 धावा करायचे जर हा बॉल पकडला असता विकेट किपरने तर 22ची धाव मिळाली नसती मित्रांनो प्रथमेश केनीने सोडलेला झेल अगदी अंतिम टप्प्यामध्ये वेगळा पाहायला मिळतो खेळ 4 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता नशीब कुणाला साथ देईल कर्तृत्ववान खेळ कोणाचा साकार होईल 4 चेंडू 3 आर्यन केनी तयार साहिल कट केल्या बॉलला टेम्परामेंट डोक्याचा वापर सिंगल डबल जिंकायचे आहे मॅच 3 पाहिजे होत्या 1 आणि आता 2 साठी केले होते पंच पुन्हा विनय गावंडला यावं लागेल स्क्रीनवर रनआउट साठी रेफर केलाय विनय गावंडची प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये पाहतो सातत्यानं कंट्रोल रूम मध्ये उद्यापासून त्याला एक खुर्ची अवेलेबल करा दिनेश पाव आपण इथे खेळाडू जर पाहिला तो होता साहिल आता बाहेर येण्याचा प्रयत्न करतो कारण दिनेश पावशे आहे मला वाटतं PTCलाही बघा दिनेश पावशे इथे खेळाडू आहे दुसऱ्या धावेसाठी रनआउटला पंचाने रेफर केलं पहिली धाव कंप्लीट आहे नो डाऊट 4 बॉल 3 तुम्हाला करायच्या होत्या परंतु पाहूया दुसऱ्या धावेसाठी काय घडलं चॅलेंजिंग सामना दोन्ही संघ सामना सोडायला तयार नाहीयेत प्रमोद पावशे सातत्यानं पाहतो कंट्रोल रूम कडे इथे नक्की काय घडले OUT रनआउट एकच धाव तुम्हाला मिळेल फायनल समीकरण आम्ही तुम्हाला सांगतो चेंडू बाकी आहेत इथे फक्त या गावचे जावई बापू सुधीर अगलावे सर कुलवाडी आम्हाला माहिती देत आहेत 3 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावसंख्येची आवश्यकता कंपल्सरी चेसिंग 3 बॉल 2 रन अटीतटीचा सामना क्या बात आहे काय मॅच आहे मी आता उल्लेख केला 6 बॉल 4 एवढ्या सोप्या नाहीयेत आणि काय सामना आहे बघा चला फिल्डिंग पोझिशन सेट करायचे प्लीज फिल्डिंग सजवायची का वेळ घेतला जातो तात्काळ फिल्डिंगची आपण इथे सजावट करायची सामना स्लो करू नका सामन्याची रिदम तोडू नका मजा येणार नाही बघा सामन्याची तुम्ही रिदम तोडली तर सामन्याला काय इंटरेस्ट राहणार नाही रिदम तोडू नका सामना ज्या फ्लो मध्ये आहे त्या फ्लो मध्ये ठेवा 3 बॉल 2 धावेची गरज रिदम तुटल्यानंतर काय होतंय आपण भारत बनाम दक्षिण आफ्रिका या सामन्यामध्ये पाहिलं यष्टीरक्षक रिषभ पंत केलेला तो कारनामा क्या बात आहे कष्ट करावेच लागेल यशाला शॉर्टकट नसतो शॉर्टकट कधीच मारू नका आणि इथे काय होणार 3 बॉल 2 कंपल्सरी चेसिंग नाकी 9 आले दोघांच्या परंतु जो जिंकेल तो ट्रॉफी उचलण्यासाठी सरपंच चषक ट्रॉफी उचलण्यासाठी उपसरपंच चषक ट्रॉफी उचलण्यासाठी आणि सेमीफायनलला फायनलला येणार 3 बॉल 2 पाहिजेत आर्यन केनी आणि समोर आहे न्यू बॅटर सिद्धार्थ मागचा सामना असाच घडला होता 2 चेंडू 1 आता समीकरण 3 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावसंख्येची आवश्यकता ओहो इथे तेज तर्रार हा चेंडू सफर केलाय 1 धाव प्राप्त होतीये आणि आता समीकरणामध्ये चेंजेस लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे अंकित केली जाते 2 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 1 धावसंख्येची आवश्यकता पायावरती बॉल लागला लेग स्टंप सोडून बाहेर चालला होता त्यामुळे अपील झाली नाही परंतु 2 बॉल 1 रन 1 धावेची किंमत मोठी आहे सध्या दोन्ही संघ विजयी आहेत परंतु क्रिकेटचा नियम सांगतो कंपल्सरी चेसिंग दोन्ही संघाच्या धाव्या बरोबर आहेत परंतु क्रिकेटचा नियम असतो रोशन कंपल्सरी चेसिंग ते करायचे 2 बॉल 1 धावेची गरज जबरदस्त मॅच टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो नितलस आणि पेटालेसाठी सामन्यामध्ये आग लागली अम्ब्रेला फिल्डिंग लाल रंगाची टी शर्ट आणि एका बाजूला तुम्ही पाहताय पर्पल व्हाईट आणि ब्लॅक मध्ये नितलस संघाला समोर आहे संकेत पावशे 37 वरती 7 3 विकेट बाकी 2 बॉल 1 रन प्रवीण सेम टू सेम सामना पाहतो अलीकडचा सामना पाहिला होता आपण पेठाली बनाम नितळस बनाम आपण दुंदरिया संघादरम्यान आणि तिथे सामना जिंकला होता टीम नितळस 2 चेंडू 1 2 बॉल 1 रन करायचे आहेत अटीतटीची लढत सामन्यामध्ये रंगत आली आणि पैसा वसूल झालाय रात्रीचे 2:27 कोण जाणार सुपर 6 मध्ये पुलटस बॉल समोर मारलाय आणि नितलस संग्राम 11 सचिन पाटील भाया शैलेश पावशे यांचा संघ गेलाय पुढे संकेत होता हा तो बॅटर ज्याने फिनिश केली आहे मॅच नितळसचा क्रिकेट रसिक राजा आता खुश आहे विकास पावशे पूर्णपणे प्रत्येक क्रिकेट रसिकापर्यंत पोहोचतोय आणि अगदी शुभेच्छांचा वर्षाव टीम पेठालीनं सुद्धा करामत केली
एक चांगल्या दर्जाची खेळी याही संघाने सादर केली, परंतु अंतिम सुपर 12च्या लढतीमध्ये त्यांच्या पदरी पड